तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। 15 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून 45 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार एका कंपनीच्या संचालकाने केली आहे। कर्ज प्रक्रियेचा भाग म्हणून 3% रक्कम भरण्याच्या नावाखाली 45 लाख रुपये RTGS द्वारे जमा करून घेतल्याचा आरोप अमित राणे यांनी तक्रारीत केला। तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार रक्कम डिमांड ड्राफ्टद्वारे परत देण्याचे तसेच कर्ज मंजूर करण्याचे आश्वासन देण्यात आले होते। मात्र ना कर्ज मंजूर झाले ना 45 लाखांची रक्कम परत मिळाली, यामुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी एप्रिल 2026 मध्ये मलकापूर MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती। मात्र अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याचा आरोप करत तक्रारदाराने आता बुलढाणा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देत संबंधितांविरुद्ध तातडीने FIR दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची आणि फसवणुकीची 45 लाख रुपयांची रक्कम परत मिळवून देण्याची मागणी केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, बुलढाणा। मी अमित प्रभाकर राणे, संचालक ॲक्वाड आणि ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड मलकापूर। आम्ही सदर कंपनीचे भागधारक जयप्रकाश गारमोडे यांच्या माध्यमातून रवींद्र मेंदळे व सौरभ मेंदळे यांच्या मार्फत अहमदनगर येथील डायनामिक फिल्म कन्सल्टंट या कंपनीकडून 15 कोटी रुपये कर्ज घेणार होतो। याकरिता प्रॉमिसरी नोट व शुल्क म्हणून 3% रुपये 45 लाख आमच्या खात्यात जमा ठेवायला सांगितले। त्यानुसार आम्ही आमच्या खात्यात रक्कम जमा केली। यावर मेंदळे यांनी सदर रक्कम आपल्या खात्यातून डायनामिक फिल्म कन्सल्टंट अहमदनगर यांचे खात्यात पाठवा, आम्ही आपणास लगेच DD द्वारे रक्कम परत करतो। आम्ही विश्वास ठेवून सदर रक्कम त्यांना पाठवली, परंतु ना आमचे लोन मंजूर झाले ना आम्ही दिलेली रक्कम आम्हाला परत मिळाली। आम्ही याबाबत दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी MIDC दसरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली, परंतु कार्यवाही काहीच झाल्याचे दिसून येत नाही। यामुळे आम्ही 20 जुलै 2026 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय मलकापूर येथे ही तक्रार दिली, परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही। 45 लाख ही रक्कम मोठी असतानाही पोलीस विभाग गांभीर्याने यावर ऍक्शन घेत नाही, हेच खरे दुर्दैव। आता आमची एवढीच मागणी आहे की आरोपींवर कार्यवाही झाली पाहिजे आणि आमची रक्कम परत मिळवावी, यासाठी पोलीस प्रशासनाने खूप ठोस कारवाई केली पाहिजे।